वाढत्या तापमानामुळे विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। वाढता उन्हाळा लक्षात घेऊन राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शनपर आदेशानुसार पाण्यासह इतर व्यवस्था सर्व शासकीय कार्यालयात तातडीने केल्या जाव्यात। प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी असे टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना जिल्हा आपत्कालीन अधिकारी प्रसाद संपाळ यांनी सांगितलं। नमस्कार, नेक्स्ट मराठी परिवारातर्फे आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या आपत्कालीन कक्षातून संपर्क साधत आहोत। प्रसाद संपाळ यांचं स्वागत। नेक्स्ट मराठी परिवारातर्फे पुन्हा एकदा आपलं स्वागत। सर, आता उन्हाळा प्रचंड आलेला आहे आणि उष्माघातचे प्रकार वाढत आहेत। म्हणजे जनावराबरोबर पक्ष्याबरोबर माणसांनाही जर शक्यता आहे तर राज्य शासनाने त्याच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत, त्या कशा प्रकारे आहेत? वाढणारा उष्मा आणि उष्माघाताचा विचार करता राज्य शासनासोबतच केंद्र शासनानेही बऱ्याचशा मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या सूचनानुसार आपणही जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांना एक SOP, ज्याला आपण प्रमाणित कृती प्रक्रिया असं म्हणतो, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ती साधारणपणे सर्व विभागांना आपण निर्गमित केलेली आहे। याच्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच विभाग, जर प्रामुख्याने विचार करायचं म्हटलं तर याच्यामध्ये आरोग्य विभाग आहे, ग्रामविकास विभाग आहे, जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणा आहेत। आरोग्य विभागाची याच्यामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे। त्याचबरोबर इतर सर्व जे विभाग आहेत ज्याच्यामध्ये महसूल आहे, कृषी आहे, त्यानंतर नगरपालिका, जिल्ह्यातील महानगरपालिका आहेत, पोलीस प्रशासन आहे, या सर्वच विभागांना आपण जिल्हा प्रशासनाच्या वतीने SOP आपण निर्गमित केलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने सर्व आस्थापनांनी त्यांच्या ठिकाणी काय काळजी घेणं आवश्यक आहे, जनसामान्य म्हणजे ज्याला आपण नागरिक म्हणतो, या नागरिकांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या साधारणपणे महिना दीड महिन्यामध्ये काही औद्योगिक आस्थापनांच्या ठिकाणी आगीच्या घटना घडलेल्या आहेत, त्याचबरोबर घरगुती आगीचे प्रकार घडलेले आहेत। या अशा गोष्टी वातावरण तप्त झाल्यामुळे किंवा उष्णता जास्त वाढल्यामुळे हे प्रकार वाढू नयेत आणि त्यासाठी काय आवश्यकता आहे, काय काळजी घ्यायला पाहिजे, या सर्व सूचना आपण जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आणि सर्व विभागांना दिलेल्या आहेत। उदाहरणार्थ, समजा एखादी सरकारी आस्थापना आहे, एखादा सरकारी विभाग आहे, त्या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या प्रमाणावरती नागरिक येत असतात। या नागरिकांना किमान पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून उन्हातून ते एखाद्या ठिकाणी जर आलेले असतील तर त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना उष्णतेचा कोणता त्रास होऊ नये आणि नागरिकांनी भरपूर पाण्याचं प्राशन करावं, सेवन करावं, अशी एक अगदी छोटी सूचना जी आपण केलेली आहे, ती जरी आपण पाळली आणि या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर उष्म्याचा होणारा त्रास आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कमी करता येऊ शकतो। आपण सांगितलं की पिण्याच्या पाण्याची एक व्यवस्था व्हावी, प्रथमोपचार पेटी असावी असं म्हटलेलं आहे, पण बऱ्याच ठिकाणी किमान ह्या व्यवस्था झालेल्या दिसत नाहीत। तर या संदर्भात नागरिकांनी काय, कोणाला आग्रह धरला पाहिजे की तुम्हाला कळवलं पाहिजे, काय केलं पाहिजे? नाही, याच्यामध्ये आपल्या वतीनं मी सर्व विभागांना, सर्व विभागाच्या ज्या आस्थापना आहेत त्यांना मी नम्र आवाहन करू इच्छितो की ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना पुरेसं पिण्याचं पाणी ठेवण्यात यावं, त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रथमोपचाराची पेटी असावी, या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण सगळ्यांनी ठेवायलाच पाहिजेत। त्यासाठी नागरिकांनी आग्रह धरण्याचं काही कारण नाही, कारण ही गरज आहे आणि ही मूलभूत बाब आहे, ज्या गोष्टी आपण नागरिकांच्या सेवेसाठी किमान करणं अपेक्षित आहे।